या ठिकाणी आपण आज रामनवमी आणि रामनवमीमध्ये प्रभू रामाचा जन्म आणि साईबाबांचा जन्म असं एकत्र म्हटलं जातं। कारण अनेक देवांनी अनेक गोष्टींसाठी काम केलं, त्यामध्ये गोरगरीब जनतेला आरोग्य, शिक्षण, चांगलं जीवन देण्याचं काम साईबाबांनी केलं। 2018 मध्ये समाधीला बाबांना समाधी घेऊन 100 वर्ष झाली आणि अलीकडच्या त्याच वेळेस मी 23 नोव्हेंबर 2023 ला मी साईवाणीची स्थापना केली। आणि मला असं अनेक गोष्टींमध्ये जाणवतं की साईबाबा म्हणजे कोण, बाबांनी काय दिलं समाजाला। राष्ट्रकाम करत असताना अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्याच्या पलीकडे जाऊन जीवन आहे का? हो आहे। पण जेव्हा हे पूर्ण होतं तेव्हा ते जीवन सुरू होतं आणि हे पूर्ण होता होता आयुष्याची 90-100 वर्ष कशी उलटतात कळत नाही। आणि मग अगदी म्हातारपणात आपण म्हणतो की अध्यात्माची वाट धरली पाहिजे, अध्यात्माची वाट तरुण वयात धरली पाहिजे। जीवनात वाटचाल करताना काट्यांना दूर सारायचं असतं, अंगावर आलेल्या शत्रूला मित्र बनवायचं असतं। अपयश पदरी आलं म्हणून निराश व्हायचं नसतं, यशाच्या शिखराकडे जाताना मागे वळून पाहायचं नसतं। शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, वो आए और आकर चले गए, मौन रहे और कुछ कह गए, कुछ था जो बिन बाटे ही बढ़ गया, जल उठे दिए और अंधेरा छट गया। हा विचार देण्यासाठी आपण आज या ठिकाणी साईवाणीला 23 नोव्हेंबर 2023 ला संस्थेला सुरुवात झाली। आस्था चॅनल या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या चॅनलवर मी सलग 2 वर्ष साईबाबांच्या जीवनावर हिंदीमध्ये अनेक व्याख्यानं, अनेक सत्संग, अनेक कार्यक्रम, अनेक वेगवेगळ्या बाबांच्या विचारांची अनुभूती अनेकांना दिली। पण असं म्हणतात आता हवा येते, भरपूर हवा चालू आहे, पण या हवेमुळे तुमची सायकल किंवा तुमची टू व्हीलर जर पंक्चर असेल तर ती भरली जाणार नाही। त्यासाठी त्या टू व्हीलरची हवा पंक्चर काढून आपल्याला तिच्यामध्ये भरावी लागेल। कितीही जगामध्ये ज्ञान असेल पण जर तुमच्या उपयोगाचं नसेल तर त्या ज्ञानाचा काही फायदा नाही। आणि म्हणून समुद्रात सुद्धा पिण्यासाठी लोक बिस्लरीच्या पाण्याच्या बाटल्या नेतात। आज माझे परम स्नेही, परम मित्र, तसा काय फार परिचय नाही, कलरिंगच्या कामाच्या निमित्ताने आमचा इथला जो सुये सहायक जो राठोडा आहे त्याच्या निमित्ताने संताराम सेवाराम पवार यांची ओळख झाली। आणि मला कुठेतरी तो संजू भाऊ धडपडणारा, रेणुका मॅडम धडपडणारा, म्हणजे गोरगरिबांची लेकरं हातातशी घेऊन साईबाबांनी एवढं मोठं कार्य उभं केलं। मी त्यांचा छोटासा निस्सीम भक्त आहे, परंतु मी माझ्या जीवनामध्ये संताराम सेवाराम पवार यांना साईवाणीच्या इतिहासातली पहिली शाखा, आज कदाचित या ठिकाणी 5, 25, 15, 20 लोक असतील, पण एक लक्षात ठेवा, 15-20 करोड लोक गोळा व्हायला वेळ लागणार नाही। फक्त एक पाऊल टाकलं पाहिजे, दुसरं पाऊल पडलं पाहिजे, तिसरं पाऊल पडलं पाहिजे। हजारो किलोमीटरचा असा एक प्रवास असतो। एक तरुण रात्री 3 वाजता निघतो आणि जागेवरच बसतो, त्याच्या हातामध्ये कंदील असतो, त्याला 2च पावलं दिसतात। तरुण असतो, अनुभव कमी असतो, बसतो जागेवर, शेजारून एक म्हातारा चाललेला असतो, त्याच्यापेक्षा छोटा कंदील असतो आणि त्या कंदिलानंतर एकच पाऊल दिसत असतं। तो म्हातारा विचारतो तरुणाला, अरे का बसला? अरे संताराम तुम्ही का बसलेत? संताराम म्हणतायत, सर मला 15 किलोमीटर जायचंय पण माझ्या कंदिलाने फक्त 2च पावलं दिसतायत। तो अनुभवी माणूस सांगतो, अरे बाबा 2 पावलं चल, तुला पुढचे 2 दिसतील, पुढचे 2 दिसतील, पुढचे 2 दिसतील। हजारो करोडो लोकांबरोबर अनेकांच्या अनेक ठिकाणी व्याख्यानमाला, हा 10-10 हजार लोकांमध्ये सत्संग झाला। पण आजचा हा सत्संग जीवनाला उपयोगी सत्संग आहे। अन्न वस्त्रासाठी साईवाणी.स्टोअर आहे, शिक्षणासाठी साई गुरुकुलमच्या शाळांची निर्मिती आपण करतोय। आज काही शाळा आपण नगर जिल्ह्यामध्ये सुरूही केलेल्या आहेत आणि तिथे त्या ठिकाणी तुमची अशी लेकरं जेव्हा शिक्षण घेतील तेव्हा ते उद्या कलेक्टर, कमिशनर, IPS, IAS, डॉक्टर, इंजिनियर झाल्याशिवाय राहणार नाही। आणि हे आता आपल्याला करायचंय। तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे तो म्हणजे कोणता गुण? आरोग्य। आपल्या घरातील आपल्या आईचं, बहिणीचं आरोग्य जर चांगलं राहिलं तर पूर्ण कुटुंब हे मॅडम एक सुदृढ कुटुंब असतं। कारण असं म्हटलं जातं, पूर्वी म्हणायचे स्त्री शिकली तर कुटुंब शिकतं, आता शिक्षणाचं कोणाला सांगावं लागत नाही। पण विचार करा बरं, अचानक आरोग्याची समस्या निर्माण झाली तर करणार काय? त्यावेळेस आपण डॉक्टरला म्हणतो, साहेब तुम्ही आमच्यासाठी देव आहेत। का म्हणतो बरं? कारण आपल्या समस्येवर त्या डॉक्टरनी उत्तर दिलेलं असतं। आपल्या ओरडणाऱ्या आईला, बहिणीला, आज कालची परवाची गोष्ट पुण्यातली, एक गर्भवती महिला एका हॉस्पिटलमध्ये जातं, मी कोणाचं नाव घेणार नाही, मी कधी घेत नाही, पण तिला पैसे भरले नाही म्हणून माघारी पाठवलं, ब्लिडिंग झालं, 2 बाळांना 2 लेकरांना तिने जन्म दिला आणि ती मात्र निघून गेली।
काय वाटलं असेल हो त्या परिवाराला आज? म्हणून आपण या ठिकाणी खाली जे काम चाललंय तिथे साई वाणी वुमेन्स हॉस्पिटलची निर्मिती केलेली आहे. तिथे आपण गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर ठेवून आपल्या बाया बहिणींसाठी एक चांगल्या प्रकारे आरोग्य देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. आता कुठला अंगारा दुपारा भंडारा इथे होणार नाही. इथे जो भंडारा होईल तो विचारांचा होईल, जो भंडारा होईल तो तुमच्या आरोग्याचा होईल, तुमच्या शिक्षणाचा होईल, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला समाजासाठी काहीतरी करण्यासाठी होईल. आणि शेवटचा आणि अतिशय महत्त्वाचा विषय असतो तो म्हणजे समाधान. काल एका लातूरच्या कलेक्टरने स्वतःला तिथल्या कमिशनरने गोळी मारून घेतली. सुदैवाने गोळी हात सरकला, मागून गेली, डोकं फुटलं पण मेला नाही. आता मला सांगा, साधा क्लर्क झाला तर आयुष्य चांगलं जगतो, हा कलेक्टर होऊन सुद्धा सुखी आहे का हो? का बरं सुखी नसेल? कारण तो कलेक्टर झाला पण आतून मोकळाच राहिला. जो आतून भरला ना त्याला बाहेर शोधायची गरज नाही. संताराम सेवाराम पवार, मी सांगितलं ना, एक 15 दिवसाचा परिचय फक्त आमचा, पण एक शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. कावळ्याला किती घासला तर काळाच असतो, कोकिळेला किती पण मारलं तर कोकिळा तिच्या तोंडातून बोलताना चांगलंच बोलणार. आयुष्यामध्ये अशी काही माणसं असतात जी माणसं काही कार्यासाठी निर्माण झालेली असतात. हा संजय शिंदे नावाचा एक तरुण मुलगा आता आमच्या राजर्षी चित्रपटाची काम करतोय. आमचा सुयशचं काम करणारा आमचा प्रदीप शिंदे आहे. या ठिकाणी माझ्याबरोबर 6 वर्ष सलग त्याने रात्रंदिवस काम करणारा सुदर्शन ढेरे आहे. या ठिकाणी आमच्यासाठी सुरुवातीच्या काळामध्ये फोटोग्राफीचा आम्हाला मदत करणारा बालाजी आहे. आमच्या सगळं सोशल मीडियाचं काम पाहणारा जीवन पाटील आहे. ही सर्व मंडळी कोण आहेत? अरे सर्वसामान्य कुटुंबातली मंडळी घेतली. एक लक्षात ठेवा, छत्रपतींना हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं होतं. मुद्दाम मी थोडं साईवाणीचं विषय अंतर करतोय कारण हे इंट्रोडक्शन आहे आणि याच्यानंतर 20 मिनिटं मी शांत बसून तुम्ही डोळे बंद करून ऐकायचंय फक्त. पण त्याच्या आधी मी तुम्हाला एकच सांगतो, महाराजांना हिंदवी स्वराज्य स्थापन करायला मावळे मिळत नव्हते. जे मिळेल ते घेतले आणि जसे पाहिजे तसे घडवले. म्हणून बाजीप्रभू देशपांडे म्हणले, महाराज गडावर पोहोचा सुखाने मरतो. एक लक्षात ठेवा, हत्तीच्या ताकदीची माणसं म्हणजे आपल्यातला माणूस असतो. आणि माणूस काय वेगळा नसतो, माणूस फक्त घडवावा लागतो. आणि म्हणून अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य ह्या पंचसूत्रीला आपण हाताशी धरून आज आपण हे कार्य सुरू केलेलं आहे. शांताराम, मी तुम्हाला इकडे या पुढे, मी तुम्हाला अभिमानाने आज शब्द देतो. हा साईबाबांचा आशीर्वाद आहे तुम्हाला. मी सर्वसामान्य माणूस आहे, मी कोणी मोठा व्यक्ती नाही, मी आजच सांगतो तुम्हाला. पण बाबांनी मला एक दृष्टांत दिलेला आहे की समाजाला बदल करण्याचं काम मी हातात घेतलेलं आहे आणि याची आज छोटीशी तिनका मी पेटवलेला आहे. त्याचा पहिला माझा अध्यक्ष, त्याचं सर्वांनी आज टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. आणि हे असंच कार्य, असंच कार्य तुम्हाला सर्वांना आता पुढे घेऊन जायचंय. आणि म्हणून दुसरी शाखा मी आजच तुम्हाला थोडीशी गुड न्यूज देतो. मी ठरवलं असतं, इथं पूजेला तुमच्या माहितीसाठी सांगतो 2000 लोक आले. मी एक फोन केला असता तर 500 लोक इथं दुपारपर्यंत येऊन बसले असते. पण नाही, मला आता दिखावा करायचा नाही, मला आता काम. मी सांगितलं ना, वादळ चाललंय. खरंच कोणाची सायकल पंक्चर असेल समजा याच्यापैकी, ह्या वाऱ्याने हा सायकलची हवा भरली जाईन का? ती पंक्चर काढून तिच्यात आपल्याला हवा भरावी लागेल की नाही? आता आपण इथे या ठिकाणी प्रत्येकाच्या जीवनाशी पर्सनल कनेक्ट पाहिजे आपलं. ह्या मॅडम 3 दिवस झालं मुंबईवरनं, माझी बहीण आहे, ती माझी मानस भगिनी आहे. रेणुका माताई माझ्या मानस भगिनी आहेत. मुंबईवरनं आल्या, म्हणलं दादा पहिली शाखा आहे, मला यायचं आहे. 2 दिवस इथं पुण्यात हॉटेलमध्ये राहून आज या ठिकाणी ते दिवसभर राबतायत. हे कशामुळे होऊ शकतं? विचारांची ताकद असते. काही आमच्यात फार परिचय नाही. ज्याचं सोल प्युअर आहे त्याला प्युअर लोक मिळतात, एवढं लक्षात ठेवा. आणि मला तर साईबाबांनी शक्ती दिलेली आहे.